आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भंडारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। आपण बघू शकतो की राष्ट्रवादी पक्षाची जनसन्मान यात्रा जी आहे हे आज भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरामध्ये या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी जय्यत तयारी केलेली आहे। असा भव्य असा एक सामियाना तयार करण्यात आलेला आहे। जवळपास 50 ते 60 हजार लोक या ठिकाणी बसतील असा या ठिकाणी भव्य असा सामियाना तयार करण्यात आलेले आहेत। पावसाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे। आपण बघू शकतो की असा भव्य असा टेंट तयार करण्यात आलेला आहे। जवळपास या ठिकाणी 3 टेंट तयार करण्यात आलेले आहेत। यामध्ये जवळपास 50,000 नागरिक बसतील अशी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। महायुती सरकारने जी राज्यामध्ये विविध योजना राबवलेल्या आहेत त्याचा आज वाचन या ठिकाणी होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणाहून नागरिकांना संबोधित करणार आहेत। लाडकी बहीण योजना असो किंवा अन्य विविध योजना असो याचा या ठिकाणी वाचन या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही जी यात्रा आहे या ठिकाणी महत्त्वाची मानली जात आहे। त्यामुळे तुमसर या ठिकाणाहून राज्याचे उपमुख्यमंत्री कुणावर निशाणा साधतात हे सुद्धा पाहणे विशेष महत्त्वाचे ठरणार आहे। निहाल बुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा।